राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांचा शनिवार 25 ऑक्टोबर या ठिकाणी गोड झालेलं पाहायला मिळत आहे। कारण पीक विम्याचे 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सकाळपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल। मागील 2 ते 3 दिवसापासून दिवाळी जोरदार सुरू होती आणि दिवाळी बोनस म्हणून अतिवृष्टी आणि पीक विम्याचे बँकेत येणार असं सर्वजणच बातम्यात बोलत होते। त्याचं काय झालं तर तुम्हाला असं वाटत असेल तर यावरती सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या पत्रकार परिस्थितीमध्ये या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सांगून टाकलंय। तर मागील त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये बँकांना सुट्ट्या होत्या, कारण दिवाळी होती। दिवाळी असल्यामुळे कारण सरकारी बँकांना सुट्टी सुद्धा जाहीर केली होती। दिवाळी असल्यामुळे सर्व सरकारी बँकांना दिवाळीची सुट्टी असल्याने पीक विमा आणि अतिवृष्टी सरकारने तिकडून सोडून पण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला नव्हता। तसेच अतिवृष्टीमध्ये पण जे काही नुकसान झालं होतं त्याचे सुद्धा पैसे बँकेत सोडण्यात आले होते। उदाहरणार्थ स्टेट बँकेला सुट्टी असल्यामुळे आणि तसेच महाराष्ट्र बँकेला पण सुट्टी होती, पोस्टात सुट्टी होती, अशा जवळपास 10 ते 11 बँकांना सुट्टी होती। त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे सोडून पण पैसे सरकारने 1980 कोटी रुपयांचा चेक बँकांना देऊन पण बँकांना सुट्ट्या असल्यामुळे तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती नव्हते आले। परंतु आजपासून तुम्हाला सर्व अतिवृष्टी आणि पीक विम्याचे सर्व काही खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।